तक्षशिला महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती बालिका दिवस म्हणून साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली। अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक शिल्पा विधळे यांनी सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती का म्हटलं जातं, हिंदुस्थानातील पहिल्या महिला प्राध्यापिका म्हणून का संबोधलं जातं याची माहिती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली। आज 3 जानेवारी 2020 सावित्रीबाई यांचा जन्मदिन आणि तो आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो। त्यामुळे सर्वप्रथम सर्व बालिकांना शुभेच्छा। या बालिका दिन आहे। आवाज सरांनी असं सांगितलं की खरंच आजचा दिवस हा आपण साजरा करतो, त्याचा जन्मदिवस माहिती आहे आपल्याला, त्यांनी काय कार्य केले। 1 जानेवारी 1848 मध्ये बेडेवाडी येथे सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली। ती शाळा याच्यासाठी सुरू केली की मुलींनीही मुलांप्रमाणेच त्याच प्लॅटफॉर्मवर कार्य करावे। आता या सर्व स्त्रिया काबड येईपर्यंत आहेत कारण त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड असेल ते कोणीतरी तयार केले, बरोबर। मनुस्मृतीमध्ये आपल्याला कुठेही स्थान नव्हतं। स्त्रियांना जी वागणूक दिल्या जात होती ती मनुस्मृतीमध्ये, मनुस्मृती काय आहे, काय मनुस्मृती ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांना कोणी वाचलेलं आहे आणि आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री शिवाय वेळच नाही। सरांनी जे सांगितलं खरंच ही गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे की आपण जेव्हा पुढे चाललेलो आहे तेव्हा आपण का बरं इथे आहे याचा इतिहास आपल्याला माहिती असायला हवा। एवढंच नाही की आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे, तो बालिका दिन म्हणून साजरा करतो म्हणून आपण इथे बसलेलो आहे, पण त्याच्या मागची जी हिस्ट्री आहे ती खरंच आपल्याला माहिती असायला पाहिजे। इव्हन तुम्हीच नाही तर आम्ही इथे जे त्या बसलेलो आहे स्त्रिया त्यांना सुद्धा ती माहिती असायला बरं। तेव्हाची गरज होती की स्त्रियांना शिक्षण मिळायला हवं, ते सुसंस्कृत व्हायला हवे, इव्हन त्यांच्यावर होणारे अन्याय हे त्यांना माहीत असायला हवे। पुढे जशी जशी गरज बदलत गेली, स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे हे ते मान्य, पण आजची जी गरज आहे की स्त्री सुशिक्षित झाली, तुम्ही मुली शिकत आहे, पण आज सध्याची सर्वात मोठी गरज जी कोणती असेल की ती चरित्रवान बनली पाहिजे। मनुस्मृतीने स्त्रिया व बहुजनांना अस्पृश्य ठरवून शिक्षण, राजकीय, सामाजिक तसंच आर्थिक स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली। अतिथीय भाषणात प्राध्यापक संदेश सरांनी सांगितलं की ब्रिटिश जर हिंदुस्थानात आले नसते तर बहुजन तसंच स्त्रियांवर आलेली शिक्षणाची बंदी हटवलीच गेली नसती। ते कॉलेजमध्ये सांगितलं आहे, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला माहित होणार कोणचं काय केलं आहे। त्यानंतर काय झालं, आता येईल बा, आता तुम्हाला माहित आहे घ्या, बेनासी घ्या। आता महात्मा फुलेला पहिली जागा एका मॉडेल स्त्रीने दिली, हे माहिती आहे तुम्हाला, तिचं नाव माहिती आहे का? त्या बाईने 6 मुली शिकवल्या, 6 मध्ये 1 मुलीचं नाव माहिती आहे का? काही तर माहित असणार। त्याच्यामध्ये एक जी मुलगी होती जी लवजी साळवेची मुलगी होती, लवजी साळवे माहिती आहे का? हे आपले स्कूल बनलंय ना कास्टमरचं, त्याला नाव दिलं आहे लवजी साळवे, माहिती आहे का काय हिस्ट्री। त्यानंतर त्यांनी ते मुलं शिकवले आणि त्यांना सर्वात जास्त सपोर्ट लवजी साळवेचा होता त्या काळी, कारण की त्या काळी त्यांची पहिली इंग्रजांच्या काळाची पहिली बॅच काय होती, उस्ताद असेच होते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। नेमकं काय आहे काय नाही, आपण कशासाठी करतो काय नाही। गुलामगिरी वाचली का? हेच तर पुस्तक वाचणं होत नाही, ते काय वाचणार असो, पण याच्या मागे एवढी मोठी हिस्ट्री होती। का बरं शिकवलं हे, का बरं नाही शिकवलं हे पूर्ण माहित असायला पाहिजे तुम्हाला। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी मदत करून हिंदुस्थानातील समाज परिवर्तनाच्या अतुलनीय कार्यात योगदान दिलं। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक वैशाली सुपले,
आकाशी सरवटकर, काजल शिरभाते, योगिता कुंदेळकर, पल्लवी भोंगाडे 11वी विज्ञान शाखा तसंच BSc शाखेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी स्वामिनी पाटील, दत्ता नागासे यांनी उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केलं। अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, कृत्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, कृत्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, स्त्रियांच्या अंधारे जीवनाला उजळलेस तू, स्त्रियांच्या अंधारे जीवनाला उजळलेस तू, क्रांती ज्योती दीनदुबळ्याची खरी मान सावित्री तू, क्रांती ज्योती दीनदुबळ्याची खरी मान सावित्री तू, खरी मान सावित्री। 89 वर्ष झाले आपण तेच करतो, येतो इथं हात लावतो आणि ते काय भाषण घडवतो आणि जातो। पण याचा उद्देश काय असतो? 179 वर्षापासून हेच आपण कार्यक्रम का करताय? कारण तुमच्या खोपऱ्यामध्ये एकच गोष्ट यायला हवी की तुम्ही सुद्धा त्या सावित्रीसारखं जीवन जगावं। ज्या जगामध्ये एवढ्या स्त्रिया समोर झाल्या की त्यांनी स्त्रियांच्या बरोबरीमध्ये त्यांना पाठिंबा दिला, त्या आज क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये उंचावर घेऊन गेल्या आहेत। कार्यक्रमाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून सत्यशोधकासारखं गुणांचं अवलोकन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली। जितेंद्र कांबळे, विदर्भ न्यूज, अमरावती।